की नाही, काय सध्या स्थिती आहे शहराची? इराण मागच्या 2 महिन्यापासून जे इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळं क्रूड ऑइल येण्याचं प्रमाण असेल म्हणा किंवा दराबाबतीतलं ह्याच्यामध्ये म्हणजे दर तर प्रचंड वाढलेले आहेत. डांबराचे जसं उदाहरण डांबराचं घेतलं तर डांबराचे दर दुपटीपेक्षा जास्त वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं डांबर मिळण्यास अडचण येतं. परंतु नवी मुंबईपुरतं जर बघितलं आपण तर नवी मुंबईमध्ये आपले जे रस्ते आहेत ते जवळपास 5.5-600 किलोमीटर रस्ते आहेत. त्याच्यापैकी 2.25 किलोमीटर रस्ते हे काँक्रीटचे आहेत आणि उर्वरित रस्ते हे डांबराचे आहेत. तर डांबराचे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे नॉर्मली रस्ते खराब होण्याची परिस्थिती फार कमी होते आणि यावर्षी थोडं गॅस पाईपलाईन असतील किंवा इंटरनेट केबल्स असतील किंवा इतर काही MSCBनी बऱ्याच ठिकाणी केबल टाकण्याचं काम सुरू केलं आहे. तर ते चरं बुजवण्याचं जे काम आहे ते थोडं 30% 30-35% बॅलन्स आहे. तर आमचा प्रयत्न आहे की ते पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते सगळं संपवायचं आणि खड्डेमुक्त रस्ते द्यायचे. थोडं आपण म्हटलं त्याप्रमाणे डांबर मिळण्यामध्ये दर वाढल्यामुळं विलंब झाल्यामुळं थोडं कामात उशीर झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.